साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज आमच्या संपूर्ण धनगर समाजाला व्यक्तींनी ताडपत्री वाटप करण्याचं काम आमचे चेअरमन साहेब, त्याचबरोबर जतचे नगरसेवक प्रशांत भैया, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेली सर्व ज्येष्ठ मंडळी आणि प्रशांत भैयांचा भाचा म्हणजे ऋषा हे बरोबर असतोय प्रत्येक वेळा आणि सगळ्यांचे आभार मानतो मी. पडळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ताडपत्रीचं वाटप झालं किंवा आनंद वाटला. संपूर्ण मेंढपाळांनी हा लाभ बऱ्यापैकी घेतलाय, बऱ्यापैकी नाही, पण जी काय सापडले त्यांना हा लाभ चांगला मिळाला आहे आणि अतिशय सुंदर लाभ आहे. कारण ह्यो पावसात ह्यो महत्त्वाचा लाभ आहे. ह्याच्या इतकं चांगलं कुठलीच गोष्ट नाही. तुम्ही पैसे दिला पुरत नाही, काही दिला तर पुरत नाही, पण हे साहेब चांगलं आणि माननीय आमचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे जे वाटप सुरू केलं आमचे लाडके नेते गोपीचंदजी पडळकर साहेबांनी, हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि हे आनंद अतिशय गगनाला भेटणार आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे लाडके आमदार मंत्री व्हावं हीच आमची बाळूमामा चरणी बिरदेव चरणी प्रार्थना असणार. आणि मंत्री झाल्यावर कारण आमच्या संपूर्ण मेंढपाळांना संपूर्ण ओबीसींना न्याय मिळणार ही गॅरंटी आहे. कारण एवढा आवाज विधान भवनात उठवणारा एकमेव नेता गोपीचंदजी पडळकर साहेबांच्या शिवाय कुणीही आवाज उठवला नव्हता. पण ह्या आवाज उठवून आम्हा सर्वांना मेंढपाळांना न्याय द्यायचं काम केलं. कोरोनाच्या काळात सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी मदत केली आम्हाला. त्याचे आमदार सुद्धा नव्हते, पण अशी ताकद आणि असं ऊर्जा देणारा नेता गोपीचंदजी पडळकर साहेब, नाद नाही करायचा. एवढंच बोलून मी थांबतो. जय मल्हार, जय बाळू.